गजानन गणराय जागरालया हो तुळजापूरची आई भवानी जागरालया हो पंढरीचा विठुराया जागरालया हो हो ताई हा जागर मांडलाय आपल्या कामगाराच्या सुरक्षेचा अहो आपल्या कामगार लोकांच्या हिताचा अहो कशाचा म्हणून काय पुसता आपल्या या रस्ते वाहतुकीच्या सुरक्षेचा आणि म्हणूनच म्हणतो मंडळी जागरालया हो तुम्ही जागरालया जागरालया हो तुम्ही जागरालया हो जागरालया हो तुम्ही जागरालया हो तर मंडळी जागर मांडलाय तर हा जागर मांडलाय कामगारांच्या सुरक्षेचा तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांना मानाचं वंदन करून आम्ही आपल्यासमोर पथनाट्य सादर करीत आहोत जागर जागर तर मंडळी हा जागर मांडलाय सुरक्षेचा पण ही सुरक्षा का कशासाठी कुणासाठी तर मंडळी आपण कंपनीमध्ये काम करतो आपण ज्यावेळेस घरातून कंपनीसाठी निघतो त्यावेळेस आपण गाडीवर येतो फोर व्हीलर मध्ये येतो बस मध्ये येतो चालत येतो तेव्हा आपण सुरक्षा बाळगायलाच हवी हे सगळ्यांना माहिती असतं की गाडी चालवताना हेल्मेट वापरा फोर व्हीलर चालवताना सीट बेल्ट वापरा पण हे गोष्टी आपण पाळत नाहीत कारण आपल्याला वाटतं आपल्याला काय होणार आहे पण बघूया चला थोड्या वेळातच पोहोचेल नको नको अरे नको तुला किती वेळ सांगितलं फोन करून गाडी चालवतो नमस्कार महोदय मंडळी आणि येथे जमलेले कामगार वर्ग आज आपण जमलेलो आहोत कामगार सुरक्षा सप्ताह साजरा करण्यासाठी आपण हा सप्ताह 4 मार्च 2026 ते 11 मार्च 2026 पर्यंत साजरा करत आहोत पण खरंच सुरक्षा ही फक्त कंपनीमध्येच बाळगायची असते का हो कंपनीमध्ये बाळगायची असते का नाही ना मग सुरक्षा ही कुठे कुठे बाळगायची असते आपल्या घरामध्ये रस्त्यावरती चालताना आणि समाजामध्ये वावरताना सुद्धा आपल्याला सुरक्षा बाळगावीच लागते पण खरंच आपण प्रामाणिकपणे ती सुरक्षा पाळतो का हो नाही ना तर आपण ती सुरक्षा कशी पाळावी याच्यासाठी आपण काहीतरी करायलाच हवं तर हे पहा चालताना आपण आहे ना मोबाईलमध्ये सहजपणे बोलत राहतो आणि हे असे अपघात घडतात अरे येतोय ना अरे ऑफिसवर अरे तुला सांगितलं किती वेळा फोन करू नको काय सीट बेल्ट लावायचे अरे दादा हो दादा उठा लागले तर नाही ना तुम्हाला पाहिलं का मंडळी कामाला उशीर झाला म्हणून आपण सहजपणे घरातनं बाहेर पडतो घाई गडबडीत गाडीची चावी लावतो आणि निघतो मग त्या घाई गडबडीत आपण आपलं हेल्मेट घातलाय का सीट बेल्ट लावलाय का याचा कधी विचार केलाय सहजपणे अपघात होतात पण अपघात झाल्यानंतर आपल्या मागे उभे राहणारे खंबीरपणे आपलं कुटुंब आपली मुलं बाळ त्यांचं काय आणि आपल्या सोबत काम करणारे कामगार वर्ग त्यांचं काय आपण तर सहजपणे अपघातामध्ये निघून जाऊ पण आपल्या मागे खंबीरपणे उभे राहणारे पालक आपले कुटुंब मित्रवर्ग त्यांचं कसं होणार आहे याचा विचार आपण काहीच करत नाही म्हणून सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे आणि आपण आपली जबाबदारी पाळलीच पाहिजे आणि सुरक्षेची सुरुवात ही आपल्या घरापासूनच केली पाहिजे ड्रिंक अँड ड्राईव्ह जीवावर बेतते मोबाईलचा वापर तर अपघाताला आमंत्रण टू व्हीलर चालवताना हेल्मेट हे हवंच आणि फोर व्हीलर चालवताना सीट बेल्ट हा लावलाच हवा वेग मर्यादा पाळा मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक म्हणून मंडळी मी तुम्हाला सगळ्या